समाजशास्त्रामधला पहिला चॅप्टर, त्यातला पहिला टॉपिक एमर्जन्स ऑफ सोशॉलॉजी, म्हणजे सोशॉलॉजीचा उगम कसा झाला. आणि त्याच्यातलाच हा दुसरा टॉपिक, याला आपण कदाचित 1.2 असं म्हणू शकतो. हे आहेत मागच्या 10 वर्षाचे प्रश्न सोशॉलॉजीमधले, समाजशास्त्रामधले, UPSC ला आलेले. ते आपण इथं बघूया. बघा, 3 ते 4 टाईपचे प्रश्न येतात नेहमीच ह्या पर्टिक्युलर गोष्टीविषयी. शब्द बघा, कम्पेअर आणि कॉन्ट्रास्ट, म्हणजे मराठीमध्ये आहे तुलना. पुढे काही असेल सोशॉलॉजी किंवा सायकोलॉजी, फक्त तुलना हा शब्द लक्षात ठेवा. इथं आहे फरक, डिफरन्स. कशामध्ये? सोशॉलॉजी आणि पॉलिटिकल सायन्समध्ये. 2024ला हा प्रश्न ऑलरेडी येऊन गेलेला आहे. 2023 रिलेशनशिप, कशामधली? सोशो आणि हिस्ट्री. हे 2 मिनिटं बाजूला ठेवा तुम्ही, हे फक्त मी दाखवण्याकरता म्हणतो. ह्या शब्दावरती फोकस करा. नाते, रिलेशनशिप म्हणजे नाते. बॉरोज, उधार घेते. कोणत्या संकल्पना एकमेकांकडून उधार घेते. 22च्या पेपरला उद्या. डिस्टिंग्विश म्हणजे फरक. रिलेशनशिप, नाते. इथं आहे इव्हॉल्ड ओव्हर टाइम, म्हणजे विकसित कसे झाले. खाली उद्या कॉम्प्लिमेंटरिटी, 2021चा प्रश्न आहे. परस्पर पूरकता, म्हणजे एकमेकांना कशी मदत करतात, थोडक्यात सांगायचं झालं तर. त्याच्यानंतर 2000, हाच प्रश्न परत एकदा, डिफरन्सेस म्हणजे फरक. 2020 साली रेफरन्स रिलेशनशिप, नात्यांच्या संदर्भात. कम्पेअर, तुलना. डिपेंडन्स ऑन अँथ्रोपॉलॉजी, अवलंबित्व तपास. अवलंबित्व म्हणजे काय? यूज, फायदा. म्हणजे काय? वरती असा एक शब्द ऑलरेडी येऊन गेला आहे, तुम्ही जर वाचला असेल तर. कॉम्प्लिमेंटरी कसे आहेत, म्हणजेच परस्पर पूरकता. नंतर आहे परत डिफरन्शिएट, फरक. 18ला आलो, डिफरन्स, फरक. रिलेशनशिप म्हणजे नाते कसे आहे. हे पुढचं 1 सेकंदासाठी बाजूला ठेवा, ते मी तुम्हाला सांगतो. डिस्टिंक्ट आयडेंटिटी, स्वतंत्र ओळख. फ्रॉम अदर सोशल सायन्स, फरक. याचा अर्थ काय होणार शुद्ध शब्दात? डिस्टिंक्ट आयडेंटिटी म्हणजे काय? फरक काय आहे, बरोबर. कम्पेअर आणि कॉन्ट्रास्ट, तुलना. डिफरन्सेस, फरक. कंटेम्पररी टाइम्स, आजच्या नातातील, समकालीन काळातले. परत काय? नातेच आहे, पण समकालीन आहे, जुने नाही, समकालीन. आणि हा 2015चा शेवटचा परत एकदा. रिलेशनशिप, नाते. कशातलं? क्लासिकल आणि कंटेम्पररी. प्रश्न थोडा वेगळा केला. इथं काय विचारले वरती बघा, आजच्या काळातला, समकालीन. इथे विचारले त्या काळातला आणि आजच्या काळातला, पारंपरिक आणि समकालीन. इव्हॉल्ड हिस्टॉरिकली म्हणजे काय? नाते कसे विकसित झाले. आता ज्यावेळी आपण सोशॉलॉजीचं बोलतो, दुसरा पेन यूज करतो म्हणजे तुम्हाला समजायला जरा बरं पडेल. या सगळ्या याच्यामध्ये ज्यावेळी तुम्ही विचार करता, तर एक आहे सोशिओलॉजी, ज्याला आपण समाजशास्त्र असं म्हणतो. आणि याचं आहे वेगवेगळ्या शास्त्रांशी त्याचं असलेलं नातं. मग पहिलं शास्त्र कोणतं आहे? तर राज्यशास्त्र आहे, ज्याला आपण इंग्लिशमध्ये पॉलिटिकल सायन्स असं म्हणतो. मग आहे इकॉनॉमिक्स, याला मराठीत आपण अर्थशास्त्र असं म्हणतो. हिस्ट्री म्हणजे इतिहास. मग आहे फिलॉसॉफी, तत्वज्ञान. मग आहे अँथ्रोपॉलॉजी, त्याला मराठीत म्हणतो आपण मानवशास्त्र. आणि मग आहे सायकोलॉजी, बरोबर. यांच्या बरोबरच कंपॅरिझन आहे, याच्या पलीकडे तुम्हाला कधीही मिळणार नाही. वरचे सगळे प्रश्न तुम्ही घ्या, एक तर पॉलिटिकल सायन्सशी कंपॅरिझन असेल, इकॉनॉमिक्सशी असेल, हिस्ट्रीशी असेल, फिलॉसॉफीशी असेल, अँथ्रोशी असेल किंवा सायकोलॉजीची असेल. याचीही मराठीची नावं मी लिहिलेली आहेत, मला समजायला मदत होईल.
ठीक आहे, आता येऊ द्या. आता प्रश्न कोणत्या प्रकारचे असतात, ह्या 6 बरोबर तर कंपॅरिझन असते. प्रश्न कोणत्या प्रकारचे असतात? पहिला प्रश्न असतो कम्पेअर अँड कॉन्ट्रास्ट. तुम्ही वाचला असेल, आपण वरती वाचले, मराठीत म्हणतात तुलना. बरोबर. दुसरं येतं सिमिलॅरिटीज, कन्व्हर्जन्स. इथं दुसरा शब्द आणखी एक येऊ शकतो, डायव्हर्जन्स. इकडे याचा अर्थ काय होतो? साम्यता. तिसरा काय येतो? इव्हॉल्विंग नेचर, म्हणजे नाते कसे विकसित झाले. आणि मग येतं आजच्या काळातले, आज काळातले नाते. इंग्लिशमध्ये त्याला आपण म्हणतो कंटेम्पररी रिलेशन्स. तर आता आपण काय करणार आहे? आपण हे तुलना करण्यासाठी, साम्यता करण्यासाठी, विकसित कसे झाले हे करण्यासाठी, किंवा आज काळातले नाते कसे आहे, हे सगळं बघण्यासाठी आपण काही सबहेडिंग तयार करणार, का ज्याच्यावरतीच आपण पॉईंट लिहायचा. ते सबहेडिंग कोणते आहे? कोणतंही शास्त्र असू द्या, ते समाजशास्त्र असेल, इतिहास असेल, गणित असेल, बायोलॉजी असेल, मॅथमॅटिक्स असेल, अर्थशास्त्र असेल, मानवशास्त्र असेल, सायकोलॉजी असेल, तत्वज्ञान असेल, प्रत्येकाचा एक स्वतःचा विषय असतो. त्याला म्हणतात सब्जेक्ट मॅटर, म्हणजे विषय. जसा समाजशास्त्राचा विषय आहे समाजाचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करणे. मग तो नुसता समाज असू शकतो किंवा समाजातील नाती असू शकतात. शुद्ध शब्दात जर त्याचा विषय घेतला तर समाजशास्त्र म्हणजे समाज, सामाजिक नाती यांचा शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास करणे. हा झाला पहिला सबहेडिंग. दुसरं झालं स्कोप. स्कोप म्हणजे नुसतं समाजचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करणे. मग समाजात काय काय येतं? मग महिला पण येतात, SC ST समाज पण येतो, शेतकरी पण येतो, राजकारण पण येतं. बरोबर. फार्मिंग जे आहे तेही येतं, इंडस्ट्री आहे तीही येते. बरोबर. दुबळे घटक जे आहेत तेही येतात, आंधळे लोक असतील, दुर्बलजनक असतील, ते सगळे येतात. बरोबर. म्हणजे स्कोप म्हणजे किती गोष्टी अजून अभ्यास करू शकतात डिटेलमध्ये. बरोबर. नंतर तिसरं त्याला म्हणतात मेथडॉलॉजी. त्याला इंग्लिशमध्ये मेथडॉलॉजी मध्ये म्हणतात, मराठीमध्ये त्याला म्हणतात तर मराठीतलं त्याला नाव आहे पद्धती. कोणत्या कोणत्या पद्धती वापरल्या जातात? पद्धती दोनच असतात. एक असते क्वालिटेटिव्ह, दुसरी असते क्वांटिटेटिव्ह. याला तुम्ही गुणात्मक म्हणता, याला तुम्ही संख्यात्मक असं म्हणता. बरोबर. नंतर चौथा पॉइंट आहे जनरलॅबिलिटी. जनरॅलिटी. जनरॅलिटीचा अर्थ ज्यावेळी तुम्ही घ्यायला जाता त्यावेळी त्याचा शुद्ध शब्दात अर्थ असा होतो की किती सामान्यपणा किंवा सामान्यता, किती लोकांना ते ऍप्लिकेबल होऊ शकतं, किती लोकांना ते सांगता येऊ शकतं. म्हणजे जाती व्यवस्था ही भारताशीच रिलेटेड आहे, पण लग्न हे जगामध्ये रिलेटेड आहे, किंवा वोटिंग करणे, मतदान देणे हे जगामध्ये आहे. बरोबर. पैसा कमवणे, पगार मिळणे हे जगामध्ये आहे. ते अर्थशास्त्राची संकल्पना झाली. तर जनरलॅटी जी काही कन्सेप्ट असते, जी काही संकल्पना असते, ती किती जनरल असू शकते आणि ती किती आकुंचित असू शकते. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट आहे थिंकर्स ओपिनियन, म्हणजे विचारवंतांचे ची मते. मते कशाविषयी? सोशॉलॉजी विषयी आणि दुसऱ्या सायन्स ज्याच्याविषयी कम्पेअर करायला सांगितले. बरोबर. नंतर पुढचा मुद्दा जो त्याच्यामध्ये येऊ शकतो तो आहे की अंडरस्टँडिंग ऑफ सोसायटी. समाजाला कशा पद्धतीने समजून घेता येऊ शकतं.
बरोबर, की सामाजिक निर्देशक असतील किंवा त्यांच्यामधलं जे अंडरस्टँडिंग आहे ते असेल, तर ते कसं करता येईल. हे झाले सगळे मुद्दे. आणि 7वा मुद्दा कायम एक ठेवायचा, ते म्हणजे एक्झाम्पल देणे. कायम उदाहरणे शुद्ध मराठीमध्ये देणे. आता काय करायचंय बघा, ज्या ज्या वेळी प्रश्न, आता मी हे दुसरं यूज करतो म्हणजे कसं होईल तुम्हालाही कळायला. मी हिरवा पेन घेतो, थोडासा जाड घेतो म्हणजे कळायला तुम्हाला बरं पडेल. ज्या ज्या वेळी प्रश्न येईल की तुलना करा, कम्पेअर आणि कॉन्ट्रास्ट करा, डायव्हर्ज करा, तर सोशॉलॉजी आणि ह्या याच्यामध्ये सगळं विरुद्ध लिहायचं. इकडं असंच होतं, इकडं तसंच होतं. याचा विषय वेगळाच आहे, याचा विषय वेगळाच आहे, याचा स्कोप वेगळाच आहे, याचा स्कोप वेगळाच आहे, याची मेथडॉलॉजी वेगळी, याची म्हणजे विरुद्धता दाखवायची पूर्णपणे. बरोबर. समजा उद्या प्रश्न आला की दोघांमधली साम्यता काय आहे, कन्व्हर्जन्स काय आहे, सिमिलॅरिटीज काय आहे, तर दाखवायचं की याचा सब्जेक्ट मॅटर हा असा असा आहे, याचा असा असा आहे, पण एकमेकांना तरी ते मिळतात. म्हणजे ते थोडं थोडं सारखं आहे. तसंच याचंही तसंच लिहायचं, याचंही तसं, की एकमेकांमध्ये मिंगलिंग ज्याला म्हणतो ना, हा थोडं थोडं बरं आहे, थोडं थोडं बरं आहे आमचं बाबा, थोडी थोडी आमच्या साम्यता वगैरे आहे. बरोबर. आता प्रश्न आला इव्हॉल्विंग नेचरचा. इव्हॉल्विंग नेचरचा अर्थ असा होतो की नाते कसे विकसित झाले पहिल्यापासून आतापर्यंत. तर लिहिताना कसं लिहायचं, पहिल्यांदा वाईट होते, आता चांगलं झालं, पहिल्यांदा वाईट होतं, आता जमतं, पहिल्यांदा वाईट होतं, आता जमतं, पहिल्यांदा वाईट होतं, आता जमतं. बघा इथं सगळं लिहायचंय वाईटच, दोघांचं वेगवेगळंच आहे, आम्हाला नाही जमत. इथं आहे का नाही, जमतंय, दोघांमध्ये जमतंय. इथं आहे पहिल्यांदा जमत नव्हतं, आता जमतंय. आणि आता इथं आहे कंटेम्पररी रिलेशन्स, आजकालचे नाते कसं आहेत, आजकाल जमतंय. त्यांचे विषय जे आहे, सब्जेक्ट मॅटर जे आहेत ते एकत्र होत आहेत, त्यांचा स्कोप जरासा जवळपास येत चाललाय, त्यांची जी मेथडॉलॉजी आहे, त्यांची जी पद्धती आहे ती गुणात्मक संख्यात्मक दोन्हींचं कॉम्बिनेशन करून केली जाते. बरोबर. फक्त इथं शेवटचं लिहिताना लिहायचं की इंटर डिसिप्लिनरी अप्रोच जन्माला येत आहे आणि नवीन सोशोलॉजीची ब्रांच तयार करायची. समजा प्रश्न सोशो आणि इकॉनॉमीचा असेल तर कन्क्लुजन मध्ये लिहायचं सोशल इकॉनॉमिकल सोशोलॉजी अशी एक ब्रांच जन्माला येत आहे. याला जर मराठीत म्हणायचं झालं मराठीमध्ये, तर त्याचा मराठीमधला अर्थ होतो, एकच सेकंद, त्याचा मराठीतला इकॉनॉमिकल सोशोलॉजीचा मराठीमध्ये अर्थ होतो आर्थिक समाजशास्त्र. समजा उद्या प्रश्न आला की सोशो आणि पॉलिटिकल सायन्स मध्ये राज्यशास्त्रामधलं काय नातं आहे, तर पॉलिटिकल सोशोलॉजी म्हणजे काय, राज्य समाजशास्त्र, एक नवीन ब्रांच येत अशी असं सांगायचं. कायम कधीही लक्षात ठेवा, कधीही लक्षात ठेवा. याच्या पलीकडे आजपर्यंत कधी युपीएससी ला प्रश्न आलेले नाहीयेत, कधीच आलेले नाहीयेत आजपर्यंत. आपण हे 10 वर्षाचे पेपर बघितले, एक तर तुलना विचारली आहे, एक तर तुलना विचारलेली आहे, किंवा साम्यता विचारली आहे, किंवा नाते पहिले कसे होते ना आज कसे ते विचारले, किंवा आजकालचे नाते कसे आहे विचारले. हे हेडिंग बनवायच्या, प्रत्येकाचं पाठ करायचं, दोन्ही साईडचं, ह्या साईडचं, ह्या साईडचं, ह्या साईडचं, ह्या साईडचं, ह्या साईडचं, ह्या साईडचं, दोन्ही साईडचं. आणि हे कसं करायचंय, पहिल्यांदा सोशोलॉजीच्या बाबतीमध्ये ह्या गोष्टी क्लिअर करून घ्यायच्या. पहिल्यांदा तुमच्या नोट्स अशा पाहिजे की सोशोलॉजीच्या बाबतीत ह्या गोष्टी क्लिअर पाहिजेच. त्याच्यानंतर इकॉनॉमीच्या बाबतीत परत ह्या गोष्टी पाहिजे, राज्यशास्त्राच्या बाबतीत परत ह्या गोष्टी क्लिअर पाहिजे, इतिहासाच्या बाबतीत ह्या गोष्टी क्लिअर पाहिजे. हे एकदा क्लिअर झालं की फक्त आन्सर लिहायला शिकायचं. इतकं सोपं हे काम आहे. याच्या पलीकडे कधी प्रश्नही आले नाहीत आणि हा पहिलाच अटेम्प्ट असल्यामुळे एमपीएससीत डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीने, तर याच्या पलीकडे प्रश्नही येणार नाही. बहुतेक वेळा प्रश्न असा येईल की समाजशास्त्र आणि अर्थशास्त्र यांच्यामधलं नातं काय आहे किंवा यांच्यामधला फरक काय आहे हे सांगा. तुम्ही आपले हे 6 मुद्द्याच्यावरती पाठ करायचं आणि लिहून जायचं. पहिला आता प्रश्न असा पडतो की सर इंट्रोडक्शनला काय लिहू, प्रस्तावना काय करू, प्रस्तावनेमध्ये डेफिनेशन लिहायची, व्याख्या लिहायची प्रस्तावनेमध्ये कायम.
सगळ्यात सोपं, सगळ्यात बेस्ट. सुरुवात अशी करायची की समाजशास्त्र याला अँथनी गिडन्स हा एक विचारवंत आहे. त्याने म्हटले आहे की समाजशास्त्र म्हणजे समाज, सामाजिक नीती आणि मानवी वर्तनाचा शास्त्रशुद्ध अभ्यास. तसेच ॲडम स्मिथ याने अर्थशास्त्राला स्टडी ऑफ डिस्ट्रीब्युशन अँड प्रोडक्शन इन द सोसायटी असे म्हटले आहे. खालील मुद्द्यांवरती त्याची तुलना होऊ शकते लगेच. सब्जेक्ट मॅटर म्हणजे विषय, स्कोप, मेथोडॉलॉजी, थिंकर्स ओपिनियन, जनरेबिलिटी, अंडरस्टँडिंग ऑफ सोसायटी, थिंकर्स ओपिनियन, एक्झाम्पल. संपला विषय. तुलना सांगितली तर याची हे त्याचं ते, याचं ते त्याचं ते, संपला विषय. सेम विथ दुसरा जो टॉपिक तुमचा आहे तो आहे सोशॉलॉजी अँड कॉमन सेन्स. यातला पुढचा जो टॉपिक आहे त्याचंही सेम की सोशॉलॉजी हे शास्त्रीय आहे, त्याला सब्जेक्ट मॅटर आहे, त्याला त्याचं स्वतःचं मेथोडॉलॉजी आहे, त्याला स्कोप आहे, त्याचे थिंकर्स आहेत, त्याचे एक्झाम्पल्स आहेत. जसा डर्कहाइम जो आहे आपला, त्याचा सुसाईडचा स्टडी हा शास्त्रीय पद्धतीने केलेला आहे. पण जर तुम्ही नॉर्मल माणसाला कॉमन सेन्स सांगून विचारलं की बाबा सुसाईड कशाने होतो, तो म्हणेल काय नाही, ते माणसाचा मूड आला का करून टाकतो, येडे लोक करतात, असं तो म्हणेल. मात्र डर्कहाइम काय म्हणतो, तसं नाहीये. सुसाईड कोण करतं, ज्यावेळी समाजातलं त्याचं जे स्थान आहे ते कमी झालं असेल किंवा समाजाला त्याला आपुलकीचं वाटलं नसेल तरच तो आत्महत्या करतो. म्हणजे आत्महत्या करायला पर्सनल कारणापेक्षा, वैयक्तिक कारणापेक्षा सामाजिक कारणं जास्त महत्वाची आहेत. बरोबर, इतकं ते सोपं आहे. मग काय करायचं, सोशॉलॉजीच्या बाजूला यायचं, सगळं भारी, सगळं सायन्सचं आहे, आमचं सगळं भारी आहे, आमचा सब्जेक्ट मॅटर ठरलाय, आमचा स्कोप ठरलाय, आमची मेथोडॉलॉजी ठरली, आम्ही जनरलिबिलिटी कधी लागते कधी नाही लागत, आमच्याकडे थिंकर्स आहेत, आमच्याकडे विचारवंत आहेत, त्यांची वेगवेगळी पद्धती आहे, त्यांच्या वेगवेगळ्या थिअरीज आहेत, त्यांचे वेगवेगळे विचार आहेत, आमच्याकडे एक्झाम्पल आहे आमच्या याचं. कॉमन सेन्सकडे काय आहे, काहीच नाही. ते अजिबातही शास्त्रीय नाही आणि याच्या पलीकडे तुम्हाला प्रश्न येणार नाही. बहुतेक वेळा मला असं वाटतंय यावर्षी तुम्हाला तुलनेचा किंवा साम्यतेचा एवढाच प्रश्न येऊ शकतो. त्यातल्या त्यात तुलनेचा जास्त येईल. कॉमन सेन्सचं आलं तरी हेच टेम्पलेट आहे, हीच पद्धतीने उत्तर लिहा, मार्क पडतील 100%.